बातमी आहे माढा लोकसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाने माघार घेतली आहे। पक्षाचे उमेदवार सचिन देशमुख यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडी सोबत राहणार असल्याचं स्पष्ट झालंय। शरद पवार यांनी आपल्या पक्षाकडून अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील यांना माढ्यातून उमेदवारी दिली आहे, तर भाजपकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। आत्ताची महत्त्वाची बातमी आपण माढा लोकसभा मतदारसंघातून पाहतोय। माढा लोकसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाची माघार झालेली आहे। महाविकास आघाडीला याचा नक्कीच फायदा होणार आहे। माढा लोकसभा मतदारसंघातून शेकापनं माघार घेतलं असल्याचं सांगितलं जात आहे। सचिन देशमुख हे माघार घेणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे महाविकास आघाडीला याचा फायदा होणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।